माझा विनंती अशी आहे की या संदर्भामध्ये पुरवणी मागण्यांच्या संदर्भात एक स्पष्टता आणावी की यामध्ये समतोल विकास आहे म्हणजे मग आज रात्री बसून आम्ही ते आकडे एकदा पुन्हा टॅली करू। अन्यथा तुम्ही सांगितलं की हा समतोल आहे तर मग रात्री पुन्हा बसून टॅली करायची आवश्यकताच नाहीये। आणि दुसरं की तुम्ही वैधानिक विकास मंडळ किती दिवसात म्हणजे 72 दिवसापूर्वी दिलेलं आश्वासन तुम्ही आता पूर्ण करणार आहात की नाही एवढी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन विदर्भ मराठवाड्याच्या जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं ते आजोळ आहे आणि शास्त्र सांगते की आपल्या आजोळवर कधी अन्याय झाला तर नातवानी असं पेटून उठलं पाहिजे मशाल घेऊन। तर अपेक्षा आहे की नातवाचं शांत कसं होऊ शकेल। मला आपल्याकडून अपेक्षा आपण उत्तर द्या की आज 5 वाजता वैधानिक विकास मंडळची आपण घोषणा करू आणि पत्र देऊ। राज्यपालांचं तर आपण मोठं सत्कार स्वागत केलं। राज्यपालांनी तर आता मोजलं नाही पण 43 पेक्षा जास्त वेळा माझं सरकार 43 पेक्षा जास्त वेळ म्हणतोय। मग आता त्यांच्याकडून तर काही धोका नाही आहे। तर मला फक्त आपल्या नावाप्रमाणे आपण या प्रश्नावरचा न्याय आणि इतकी उत्तम सुरुवात करा या अधिवेशनाची एकदम 10 नंबरी 10 दिवसाचं अधिवेशन एकदम 10 नंबरी झालं पाहिजे। या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय मत आहे सरकारचं हे सांगावं एवढी पहिली हात जोडून नम्रपणे विदर्भ मराठवाड्याच्या या 38% जास्त असणाऱ्या ज्या विदर्भ आणि मराठवाड्यात 125 पैकी 90 तालुके हे एसडीआय मध्ये आहे। या 11 महिन्यात 2270 आत्महत्या झाल्या 2245 या विदर्भ मराठवाड्याच्या आहे। तर कृपया याच्यावर आपण भाष्य करणार का एवढा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय माजी अर्थमंत्री विद्यमान विधायक मुनगंटीवार साहेबांनी इथं एक मुद्दा उपस्थित केलेला आहे। महाविकास आघाडीचं सरकार विदर्भ मराठवाडा विकास मंडळ, आता वैधानिक म्हणत नाही त्याला विकास मंडळ म्हणतात, डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ह्या मताचेच आहे ते झालं पाहिजे। ह्याबद्दल सरकारचं दुमत असायचं अजिबात कारण नाही। स्वतः राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं, मी पण सभागृहामध्ये सांगितलं, हे सगळं होत असताना अर्थसंकल्प मी ज्यावेळेस 8 तारखेला मांडणार आहे त्यावेळेस देखील जे काही वैधानिक विकास मंडळाचे हे आहेत ठरले त्या प्रकारेच त्याचे आकडे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, नंबर 1। आणि नंबर 2 कधी होणार आहे आमचं लवकरात लवकर करायचं चाललेलं आहे, पण कॅबिनेटनी एक निर्णय घेतलेला आहे 12 नावं विधान परिषदेची राज्यपाल महोदयांकडे पाठवली। ऐकून घ्या, तुमचं ऐकलं माझं ऐकून घ्या। अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस आपल्याला मुनगंटीवार साहेब काय म्हणले 10 दिवसाचं अधिवेशन 10 नंबरी झालं पाहिजे। 10 नंबरी काय आणखीन कुठला नंबर लावू तसं करू आपण, फक्त त्या संदर्भामध्ये देखील ज्या दिवशी 12 नावं जाहीर होतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ मराठवाडा विदर्भाची घोषित केली जातील। मी दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलं। 12 आमदारांकरता विदर्भ मराठवाड्याला ओलीस ठेवलं तुम्ही, ओलीस ठेवला तुम्ही, ओलीस। अध्यक्ष महोदय, किती राजकारण अध्यक्ष महोदय। विदर्भ मराठवाड्याचं कवच अध्यक्ष महोदय, ही जर मंडळं नसती तर अध्यक्ष महोदय कसं लुटून नेला या सभागृहात आम्ही वारंवार मांडलाय। या सभागृहामध्ये तर एकदा अध्यक्ष महोदय अजितदादा आपल्या लक्षात असेल बजेट तुम्हाला परत घ्यावं लागलं होतं कारण वैधानिक विकास मंडळ आमच्या हाताशी होती आणि त्यामुळे तुम्हाला बजेट मांडता आलं नव्हतं। परत जाऊन त्या बजेटमध्ये विदर्भ मराठवाड्याचे पैसे द्यावे लागले होते। आणि अध्यक्ष महोदय ही अपेक्षा नाहीये या ठिकाणी ते 12 करतील तर राज्यपालांचा तुमचा विषय आहे तो। या सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय घेणं देणं आहे? राज्यपाल हे काही कुठल्या पक्षाचे थोडी आहेत, ती अथॉरिटी आहे। अध्यक्ष महोदय त्यामुळे आज तुम्ही जे म्हटलेलं आहे दादा, माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे अशा प्रकारे बिलकुल म्हणू नका। विदर्भ मराठवाड्यातली जनता माफ करणार नाही। 12 आमदारांकरता तुम्ही जर ओलीस ठेवलं ना
माफ करणार नाही. अरे सोडा, तुम्ही जर त्या ठिकाणी दिलं नाही, संघर्ष करून मिळव, ही भीक नाही आहे, ही विदर्भ मराठवाड्याला भीक नाही आहे. आम्ही भिकारी नाही आहोत. या ठिकाणी आमचं हक्काचं आहे. जे या ठिकाणून तुम्ही नेलेलं आहे ते मागितलेलं आहे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही वैधानिक विकास मंडळ करा की करू नका, पण जे काही संविधानाने दिलेलं आहे ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हे जे दादांनी म्हटलेलं आहे याचा मी पूर्णपणे निषेध करतो. अध्यक्ष महोदय, वैज्ञानिक विकास मंडळाचं कोणाचा विरोध राहू शकतो असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारेल की गेल्या 5 वर्षाच्या सरकारमध्ये विदर्भ मराठवाडा याचा बॅकलॉग वाढला का याची माहिती सभागृहाला आपण दिली पाहिजे. बोलू द्या असं काय कर हा बोला. बोलू द्या बोलू द्या बोलू द्या बोलू द्या. अध्यक्ष महोदय, हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी करतात. तुम्ही रात्री तुम्ही म्हणालात पहाटे, मला जाऊ दे पुढे. आता रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी काय करतात विरोधी पक्ष, मला अजूनपर्यंत कळलं नाही. आणि अध्यक्ष महोदय, वैज्ञानिक मंडळाची निर्मिती आणि विदर्भ मराठवाडा मागास भागाच्या विकासाची संकल्पना खर तर मी राज्यामध्ये राहून केंद्राचा उल्लेख करणार तर ते तुम्ही लोक चिडणार फालतू अजून. हा, आम्ही कुठे बोलू द्या. मुद्दा असा आहे की जसं माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की राज्यपालांची भूमिका जी आहे 12 आमदारांच्या बद्दलची, मी वारंवार एक गोष्ट सांगितली की अजून एक गोष्ट तपासली पाहिजे की विधिमंडळाच्या ज्या समिती आहेत त्या समितीचं कामकाज हे संविधानिक होतात की वैधानिक होतात यालाही तपासण्याची जरूरत आहे. कारण की जिथपर्यंत त्याच्यातलं त्या भागात आता होऊ द्या ना, मग काय आपण कायद्याचं मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं ना, राज्यपाल हे सगळ्या पक्षाचे आहेत, आम्ही पण तेच मान्य करतो, आम्ही कुठे विरोध करताय. पण एक गोष्ट आहे, कामकाज नियमाने व्हावं ही जी अपेक्षा विरोधी पक्ष नेत्यांची आहे तेच माझंही मत आहे. वैज्ञानिक मंडळाला मान्यता मिळालीच पाहिजे, त्याला निधी मिळालाच पाहिजे, ही भूमिका आमची आहेच. पण आज अरे तर बजेटला सांगितलं ना, आता ऐका तर खरं, ऐका ना, विषय पूर्ण ते नसत. तुम्ही म्हणत अध्यक्ष महोदय, मला यांच्यापासून सुरक्षा द्या अध्यक्ष महोदय. शांततेत एकदम फारच अग्रेसिव्ह होतात, फारच चिंता आहे यांना तिकडली. आम्हाला चिंता आहे म्हणूनच तर. अध्यक्ष महोदय, खर तर आज राज्यपालाची भूमिकाच ही संशयास्पद आहे. त्यांचं होऊ द्या. मी एवढंच पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून मी एवढंच विचारू इच्छितो, राज्यपालांच्या बद्दल अशा प्रकारची चर्चा या सभागृहात करता येते का? आपल्या नियमात अशा प्रकारची चर्चा आणि राज्यपालांवर हेत्वारोप अशा प्रकारचे आपल्या सभागृहात करता येतात का, असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आज सभागृहाच्या कामकाजाचा पहिलाच दिवस आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आज आपल्या थोडशा वक्तव्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की राज्याचा अर्थसंकल्प अजूनही सादर व्हायचा आहे. तर पहिल्याच दिवशी आपण हेतुआरोप करणं योग्य नाहीये. या सभागृहाच्या या सभागृहाच्या भावना आहेत आणि अनुशेष महाराष्ट्रातल्या विविध भागामधला निघाला पाहिजे ही एकंदरीत सभागृहाची भावना आहे. अध्यक्ष महोदय, वैधानिक मंडळ स्थापन करण्याच्या वेळेस सुद्धा एक भूमिका दुसरी होती की या सभागृहाचे सर्व अधिकार राज्यपालांकडे जाऊ नये अशा प्रकारचे एक मिनिट त्यावेळेस ही भावना होती. अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या. या सभागृहामध्ये ही भावना होती की आपल्या इलेक्टेड मेंबर्स या सभागृहाचे सदस्य आहेत
या सभागृहाचे अधिकार राज्यपालांच्याकडे जाता कामा नये, त्यातला एक चर्चेचा भाग होता. आणि ठीक आहे, नंतर एक राजकीय कन्सेन्सस झाला की अनुशेष दूर करायचा असेल तर काही निर्बंध घालावे लागतील, आणि म्हणून आपण जरी मतभिन्नता जरी असली त्या विषयावर तरी सुद्धा सभागृहाने आणि आपल्या पार्लमेंटमध्ये सुद्धा 371(2) खाली देण्याचा निर्णय आणि वैधानिक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय त्यावेळेस झाला, आणि त्यांचं अनुपालन नंतर होत गेलं. मुद्दा एवढाच आहे की अजूनही काही निर्णय झालेला नाही, म्हणजे त्याला एक्सटेन्शन देण्याचा, आणि त्या अनुषंगाने सभागृहातला एकंदरीत उपलब्ध जे बजेटरी प्रोव्हिजन्स आहे, अर्थसंकल्पीय तरतुदी आहेत, त्या राज्यात अर्थसंकल्प स्पष्ट होतील ना. तर त्याच्यावर अगोदरच आपण काही गदारोळ करणं उचित नाहीये. उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यांच्या विधानावर विश्वास ठेवून हरकत नाही. अध्यक्ष तुम्ही असं केलं म्हणून आम्ही असं करायचं यासाठी नाही. मी नम्रपणे काय विनंती केली, काय विदर्भ मराठवाड्यात काही भाजपचेच मतदार राहत नाही, काँग्रेसचे नेते आहे, राष्ट्रवादीचे नेते आहे. हा प्रश्न अध्यक्ष महाराज हा जनतेशी संबंधित आहे. प्रश्न काय अध्यक्ष महाराज, 1956 मध्ये तेव्हाचे तात्कालिक गृहमंत्री महोदयांनी हा अन्याय होऊ नये म्हणून 1956 मध्ये 371(2) ची तरतूद केली की या ठिकाणच्या मागास जनतेचं नुकसान होऊ नये, यांचं संरक्षण कायद्याने व्हावं. आपण कायदे का करतो अध्यक्ष महाराज? उद्या खून केला तर खुनाची शिक्षा कायद्यात देतो. आपण असं म्हणत नाही की आपण श्रीराम रक्षा शिकवू, रामाची कथा सांगू आणि हा खून करणार नाही, असं नाही सांगत. कायद्याची तरतूद करतो कायदा. अध्यक्ष महाराज, माननीय अर्थमंत्री महोदय हे तर निश्चितपणे अतिशय अनुभवी, आमच्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना सत्तेचा आहे. त्यांनाही माहिती आहे की वैधानिक विकास मंडळाचं कवच न देता बजेटमध्ये तुम्ही जर असं म्हटलं की बजेटमध्ये असं सांगितलं की ठीक आहे मी अन्याय होऊ देणार नाही, तुम्ही होऊ देणार नाही, एका सेकंदासाठी मान्य कर, तुम्ही होऊ देणार नाही, अधिकाऱ्यांचा कोण भरोसा देईल? तुम्ही देता का गॅरंटी देता की हे अधिकारी असे आहेत? कोणी देऊ शकत नाही. मी प्रश्न दोनच विचारले आणि आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विदर्भ मराठवाड्याच्या जनतेची आर्तहाक ऐकावी, आणि ती आर्तहाक यासाठी ऐकावी, आत्ता कुठं दांडेकर समितीचं अनुशेष भरण्याच्या आम्ही जवळ आलो आणि माननीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊची सूचना तर मग मान्य, याच्यावर मी स्वतंत्र अर्धा तास चर्चा मुद्दाम टाकेन की 5 वर्षामधली श्वेतपत्रिका काढली पाहिजे या की विदर्भ मराठवाड्याला किती न्याय दिला, आणि श्वेतपत्रिकाही काढण्याची आवश्यकता नाही. अजितदादांचं मागच्या 8 तारखेचं नागपूरच्या कमिशनर ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीचे मिनिट्सही काढले तर अजितदादांनीच मान्य केलं की विदर्भाला पैसे भरपूर दिले. हे मी नाही सांगत, दादांनी सांगावं विदर्भाला किती जास्त पैसे मिळाले, आणि अजितदादाच्या त्या भाषणाचं इतिवृत्तही माझ्याकडे आहे. हो ठीक आहे ना, विदर्भाला चंद्रपूर, नागपूर, अमरावती सर्वच, आणि केदार साहेबांनी मन म्हणजे मोठं करून पदाची चिंता न करता केदार साहेब तिथं असं म्हणाले की नाही नाही आम्ही न्यायपूर्ण निधी घेतला वर्धेसाठी. हे केदार साहेबांचं त्याच्यामध्ये वाक्य आहे, आणि त्याच्यामध्ये आमदार आपले पुलगावचे आमदार हेही दादाला म्हणाले की रणजित कांबळे हे सुद्धा म्हणाले, म्हणजे तुमच्याच पक्षाच्या. नानाभाऊ जी भूमिका घेत आहे ती पॉलिटिकल भूमिका असू शकते, पण मला वाटतं की काही प्रश्न असे असतात ज्याच्यामध्ये राजकीय भूमिका नाही, राजकारण येता आणि जातं. आम्हाला विनंती काय की आत्ताची पुरवणी मागणी जी तुम्ही आमच्या विचारार्थ मांडली, याला आता 371(2) तरतुदी लागू आहेत का? आणि दुसरा मुद्दा, 8 मार्चला जो अर्थसंकल्प आपण मांडणार आहात, तुम्ही म्हणाल की मी तरतुदी करतो याला अध्यक्ष महाराज याला काय? उद्या सिंचनसाठी जर 21,000 कोटीची तरतूद या बजेटमध्ये 8 मार्चला होणार आहे, ठीक आहे, असं कुठून माहिती लागली? याकरता बजेट लीक होणं योग्य नाही. आता 21,000 कोटी पैकी 40% म्हणजे 38 पॉईंट काही, आता 2021 पर्यंत लोकसंख्या वाढली असेल, 40% लोकसंख्या असेल. उद्या तुम्ही इरिगेशनच्या 21,000 कोटी पैकी आमच्या हक्काचे पैसे आम्हाला देणार नाही. वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा हे आजही अनुशेषात आहे, आजही. कारण त्याला अनेक कायदे तरतुदी, मग ते नदीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या संदर्भातील निर्णय, तुम्ही 21,000 कोटी संपण्याच्या अगोदर ते कुठेही गेले तरी पताही लागणार नाही. म्हणजे छोटस एकच उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आमच्यावर विजेच्या संदर्भामध्ये आरोप होतो की विजेची
नितीन राऊत साहेब आहेत की नाही मला माहित नाही. नितीन राऊत साहेब म्हणतात की पहिल्यांदा 1072 कोटीचा मी प्रस्ताव पाठवला होता, मग तो मान्य झाला नाही. ठीक आहे, मी थकबाकी पाहिजे. कुठची थकबाकी जास्त आहे? थकबाकी कुठची जास्त आहे? ज्याच्यासाठी आता नितीन राऊत साहेबांनी आम्हाला पत्र दिलं 2 पानाचं की तुम्ही थकबाकी भरलेत, आम्ही एवढी सूट देतो. पहिल्यांदा मला आनंद झाला की पहा किती सूट देत आहे, चांगलं करताय शेतकऱ्यांसाठी. आकडे वाचले. माझा जिल्हा माझ्या जिल्ह्याची कृषी पंपाची थकबाकी आहे 80 कोटी आणि बारामती सर्कलची थकबाकी आहे 2000 कोटी. आणि तुम्ही आता शेतकऱ्यांच्या हितासाठी नितीन राऊत साहेबांचं इतकं सुंदर पत्र तेवढ्या लग्नाच्या घाईत आम्हाला पाठवलं. तर मला वाटतं काय नितीन राऊत साहेब किती चांगले व्यक्ती आहे, किती शेतकऱ्यांचे. आणि जेव्हा मी आकडे मागितले मग माझ्या लक्षात आलं की काही केलं तरी वैधानिक विकास मंडळाचं हे कवच जर विदर्भ मराठवाड्याचं निघालं तर कासवाच्या पाठीवरून जसं त्याचं ते कवच निघालं तर कोणी येऊन त्या कासवाला कधीही जय महाराष्ट्र करू शकेल असं होण्याची शक्यता आहे. म्हणून मी पुन्हा एकदा हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, हात जोडून. ते 12 आमदार तुम्ही म्हणत आहात की 12 आमदार नाही, तुम्ही अजून 24 जास्त निवडून आणा. पण त्या 12 आमदाराच्या मोहासाठी त्या अकबराच्या बिरबलाच्या कहाणीसारखं करू नका की थंड पाण्यात बसलेला माणसाला तो त्या अकबराचा नाही, तो दिवा पेटला होता की नाही त्याच्यामुळे मी तुला बक्षीस देत नाही, तो दिवा पेटला होता. अरे आमचं त्या 12 आमदाराशी काय घेणं देणं आहे? ते 12 आमदार कोण तुम्ही पाठवले आम्हाला माहित नाही. ते 12 आमदार झाले, पण 12 आमदार नाही म्हणून विदर्भ मराठवाडा दारोदार ही भूमिका काही योग्य नाही. मी पुन्हा एकदा हात जोडून सांगतो, हात जोडून विनंती करतो. तुम्ही म्हणाल तर मी अर्थसंकल्पावर एक शब्द बोलणार नाही, पण वैधानिक विकास मंडळ द्यावं एवढी मी पुन्हा राजकारणाच्या बाहेर जाऊन विनंती करतोय. नो पॉलिटिक्स, नो राजकारण. या सभागृहात जनतेचा आवाज आणि जनतेचं हित हे सर्वोपरी आहे. पुन्हा आपण राजकारण करू. दादाला माझी पुन्हा विनंती आहे की विदर्भ मराठवाड्यावर तुम्ही कायद्याने बांधा वैधानिक विकास मंडळ आणि वैधानिक विकास मंडळ देऊन अर्थसंकल्प मांडा. मग आम्हाला काही अडचण नाही ना. मग तुम्ही अर्थसंकल्पामध्ये न्याय द्या घ्या, तुम्ही चुकणार नाही असं मला वाटतं. पुन्हा अजितदादाला शेवटी विनंती करतोय, ही 7व्यांदा मी विनंती करतोय की वैधानिक विकास मंडळ. आता ऐकायचंच नसेल तर महाभारतातही अशीच विनंती केली, रामायणातही जाऊन सुग्रीवानी विनंती केली, आता पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय. एवढी विनंती ऐकावी, वैधानिक विकास मंडळ आज करा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय पटोले साहेबांनी, सन्माननीय मंत्री महोदय अशोक चव्हाण साहेबांनी, नंतर पुन्हा मुनगंटीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला. मी नानासाहेब पटोलेंच्या म्हणण्याला एवढंच सांगतो की 5 वर्षामध्ये काय काय दिलं गेलेलं आहे ते मी पटलावर त्या ठिकाणी ठेवतो, म्हणजे ती माहिती मिळेल गेल्या 5 वर्षात. अध्यक्ष महोदय, मी मुनगंटीवार साहेबांना 10 वेळेला हात जोडून विनंती करतो. तुम्ही मला 7 वेळा केली, मी 10 वेळा करतो. तर 8च्या पेक्षा 10 शेलार साहेब जास्तच आहे ना बाबा. तर यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार मराठवाडा विदर्भ उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ स्थापन करण्याच्याच विचाराचं आहे, त्याच्यापेक्षा यत्किंचितही वेगळ्या विचाराचं नाही. एक शंका आज मुनगंटीवार साहेबांनी जी उपस्थित केली त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे इथलं सगळं लाईव्ह जात आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना सांगतो, राज्याचे प्रमुख इथं बसलेले आहेत, विधिमंडळ विधानसभेचे नेते, त्यांच्या साक्षीने सांगतो, मंत्रिमंडळातल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो की आम्ही विदर्भ मराठवाडा ही विकास मंडळ करणारच आहोत. त्याबद्दल कुणी मनात शंका कुशंका घेऊन त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा कुणी विचार करू नये, ही माझी पहिली विनंती. आणि उद्याचा 8 तारखेचा अर्थसंकल्पामध्ये ती महामंडळ उद्याच्याला अस्तित्वात आहे असं समजूनच जे काही अनुशेष त्याच्यामध्ये टाकण्यात, आता ऐकून घ्या ना, त्याच्यामध्ये जे काही अनुशेष मंडळ असती तर ज्या पद्धतीनं निधीचं वाटप मराठवाडा विदर्भाला द्यायला पाहिजे, ज्याचा उल्लेख मुनगंटीवार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला, तसंच वेगवेगळ्या विभागाला निधी देत असताना त्याच प्रकारचा निधी स्वतः
खरं तर कॅबिनेटमध्ये काही चर्चा होती ते इथं बोलायचं कारण नाही, पण सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब, एकनाथराव शिंदे साहेब, कालच आपण कॅबिनेटमध्ये चर्चा केली आणि क्लिअर सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या की ही मंडळं आहेत असं गृहीत धरूनच मुख्यमंत्री महोदय तुम्ही सांगितलेलं होतं की त्याचं वाटप त्या ठिकाणी झालं पाहिजे. एक नया पैसा देखील मराठवाडा विदर्भाला कमी हे महाविकास आघाडीचं सरकार देणार नाही, उलट अधिकचाच देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा त्या ठिकाणी राहील. आणि मी सांगितलं की विकास मंडळ आम्ही करणारच आहोत, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. कामकाज करता येत नाही याचं कारण असं आहे. मग अजितदादांनी एक आश्वस्त करावं, म्हणजे मी या संदर्भातला हा माझा मुद्दा संपवतो की गृहीत धरून अर्थसंकल्प केला आणि त्या पद्धतीने पुढच्या 31 मार्च 2022 पर्यंत खर्च झाला नाही तर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणाल का? अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आम्हाला या वर्षातच वर्ष संपायच्या आधीच आम्ही कुठल्याही वेळेस कॅबिनेटमध्ये निर्णय आणून त्या ठिकाणी करू शकतो, पण त्या संदर्भात नवीन चीफ सेक्रेटरी आजच त्यांनी चार्ज घेतलेला आहे. चीफ सेक्रेटरी आणि सगळ्या सेक्रेटरींना सांगितलं जाईल की मागं 5 वर्ष वैधानिक विकास मंडळ मराठवाडा विदर्भ विकास मंडळ अस्तित्वात आल्यापासून जशा प्रकारे निधीचं वाटप होतं तशाच प्रकारचं निधीचं वाटप मराठवाडा विदर्भाला झालंच पाहिजे. त्याच्यामध्ये जर कुणी कामचुकारपणा केला किंवा कुचराई केली, कामचुकारपणा म्हणण्यापेक्षा कुचराई केली, तर संबंधित अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि आम्ही पण सगळे विभागाचे मंत्री त्या ठिकाणी बारकाईनं लक्ष ठेवून राहू, हा शब्द मी सभागृहाला देतो. आता शेवटचं झालं होतं, हा, शेवटचं झालं होतं आता. साहेब विदर्भ मराठवाड्याचा आहे, हे असं ऐका. विदर्भ वाघाची भूमी आहे, लक्षात ठेवा. जगातले सर्वात जास्त वाघ भारतात आहे, भारतातले सर्वात जास्त वाघ विदर्भात आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आवाज काढून चंद्रपूरजी असं विदर्भाच्या जनतेचा अवमान करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी माँसाहेब जिजाऊ आमच्याच विदर्भातली आहे. उद्धव ठाकरे साहेबांना नातू बनवणारी मातोश्री आमच्याच विदर्भातली आहे. प्रभू रामाची आजी इंदुमती आमच्याच विदर्भाची आहे. अन्यथा विदर्भाशी अशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मतदारसंघाच्या, तुमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही आडवे येणार नाही, कारण तुमच्याही भागात असणारी जनता ही महाराष्ट्र प्रेमी आहे. अध्यक्ष महाराज, जे अजितदादांनी मुद्दा मांडला तो 26 जुलै 1984 वसंतदादा पाटलांनी याच विधानसभेत वैधानिक प्रस्ताव एकमताने मंजूर केला. अध्यक्ष महाराज, तुम्हाला माहिती आहे त्याही भाषणात सुधाकरराव नाईक हे शिक्षण मंत्री होते. ही भीती व्यक्त केली होती, जी भीती अशा पद्धतीने मांडून 10 वर्ष वैधानिक विकास मंडळ झालं नाही. 1 मे 1994 झालं. का तर 10 वर्ष या सभागृहात असंच सांगितलं गेलं, चिंता करू नका. हे खरं आहे की विदर्भ मराठवाड्याचे लोक साधे आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. साधे आहे, म्हणजे या साधेपणाचा किती फायदा घेतला. 10 वर्ष वैधानिक विकास मंडळ झालं नाही. दांडेकर समिती आली, दांडेकर समितीने 9 विभाग 27 सेक्शन मध्ये आम्ही किती मागे आहोत. 125 पैकी 90 तालुके आरोग्यात मागे, रोजगारात मागे, शिक्षणात मागे. आणि आज तुम्ही कायद्याचं संरक्षण काढून ही प्रेमाची भाषा जी करत आहात, त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला आवाहन केलं की तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या की मी राजीनामा देईल आणि मग आम्ही वर्षभर फक्त असं भिंग घेऊन बघू. अध्यक्ष महाराज, आमचा हक्क आहे हो, हा संविधानातून आम्ही मागितलेला हक्क आहे. आम्ही काय विदर्भाची जनता, मराठवाड्याची जनता आम्ही भीक नाही मागतोय. आम्ही संविधान, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा हक्क मागणं हे या सभागृहामध्ये आमचा गुन्हा आहे. अध्यक्ष महाराज, हा आमचा गुन्हा आहे. संविधानाचा हक्क आहे. 371(2) हे आमचं कवच आहे. हे कवच काढू नका आणि तुमच्या मनावर आम्हाला ठेवू नका. आमचा हक्क आम्हाला द्या. आमच्या हक्कासाठी. आणि तुम्ही जे सांगत आहे की अर्थसंकल्पात मी मुख्य सचिवाला
ओ जाधव साहेब, अरे कवच कुंडल आत्ता निघाला, कवच कुंडल आत्ता निघाला. अरे असे पक्ष बदलत नाही, पैसे दिले. माझे मित्र आहे ते अदामदात आवाज काढण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्याकडे लक्ष जावं उद्धव साहेबांचं, आणि म्हणून मी सुद्धा त्यांना आवाज करण्यासाठी मी साथ देतो. कारण 1995 पासून माझे मित्र आहे, त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. आता उल्लेख करतो, त्याच्यात अडचण काय. अध्यक्ष महाराज, म्हणजे ते कोकणातील आमदार आहे, पण मला आनंद आहे की त्यांचाही आवाज उचलण्यासाठी ते मला सांगताय, म्हणजे ते किती मजबूत आहे. महाराष्ट्राचे आमदार असले तरी पहिले विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागाच्या समतोल विकासासाठी काम करावं लागतं. अन्याय करण्याची कोणाची भूमिका असता कामा नये. आणि इतकं पक्षाचं प्रेम राज्याच्या जनतेच्या बाहेर जाऊन पक्ष मोठा अशी भावना व्यक्त कृपया करू नका. पक्षाच्या संदर्भात आता मला पुन्हा एक गोष्ट सांगावं लागेल, हे पुन्हा तसेच वागत आहे. अरे मी विदर्भ मराठवाड्याच्या जनतेच्या प्रति विषय मांडतोय. विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेच्या प्रति त्याच्यामध्ये काँग्रेसचे लोक आहेत, मतदार आहे, राष्ट्रवादीचे मतदार आहे. काही तुम्हाला काय अडचणीत आणण्यासाठी मी वैधानिक विकास मंडळ सांगत नाहीये, याच्यानी काय अडचण येणार नाही. 1 मे 1994 पासून होतं ना, काय अडचण होती? 25 वर्षामध्ये काही तुमच्या सरकारमध्ये अडचण आली का? मला अध्यक्ष महाराज काय चालू आहे? स्पष्ट केल्यानंतर इथे भाषण सुरू झाले. अध्यक्ष महोदय, विषय पत्रिका आज आजची जी आहे त्याप्रमाणे कामकाज झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आजच्या विषय पत्रिकेमध्ये जे कामकाज आहे त्याप्रमाणे कामकाज अपेक्षित. अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्र्यांनी बोलल्यानंतर राहिले काय? भाषण कशी सुरू? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, कामकाज सुरू झालं पाहिजे. कधी सरकारचा निषेध म्हणून आम्ही आता बहिष्कार टाकतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी काही इथं वक्तव्य केलं आणि ते निघून गेले. वास्तविक कोकण आणि उत्तर महाराष्ट्राकरता स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) मध्ये दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला विनंती केलेली आहे. वास्तविक मला हेही सभागृहाला लक्षात आणून द्यायचं, जसं मराठवाडा विदर्भ ह्याचा विकास झालाच पाहिजे, तो महाराष्ट्रातलाच भाग आहे, तशा पद्धतीनं उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ आहे, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रावर आणि कोकणवर अन्याय होतो. त्याच्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी वेगवेगळी विकास मंडळ असली पाहिजे. ही जी काही राज्य सरकारने एकमताने ठराव करून दिल्लीला पाठवलेला आहे त्याचा पण लवकरात लवकर काय निर्णय व्हावा. आणि यांनी जरी वॉकआउट केलेलं असलं तर मी पुन्हा सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो की विदर्भ मराठवाडा विकास मंडळ झाली पाहिजे. या विचाराचंच हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामध्ये तसोबर देखील कुठं फरक पडणार नाही. शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. श्री विलासराव काका बाळकृष्ण पाटील उंडाळकर, माजी विधानसभा सदस्य, माजी मंत्री सर्वश्री सूर्यकांत व्यंकटराव महाडिक, आबाजी नाना पाटील, संपतराव रामचंद्र जेधे, रणजित चुनीलाल भानू, निळकंठ यशवंतराव शिंदे, दौलतराव मल्हारराव पवार, हरिभाऊ आत्माराम महाजन, माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे अतीव दुःख व्यक्त करते. कैलासवासी विलासराव काका बाळकृष्ण पाटील उंडाळकर, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री यांचा अल्प परिचय.
कैलासवासी विलासराव काका बाळकृष्ण पाटील उंडाळकर यांचा जन्म 15 जुलै 1938 रोजी सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील उंडाळे येथे झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झालेले होते. कैलासवासी पाटील यांनी उंडाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य, स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीचे संस्थापक, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक तसेच रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही उत्तम कार्य केले होते. राज्यातील डोंगरी विकास योजनेचा तसेच नदी जोड प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. सातारा जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक, सामाजिक व सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कराड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी पाटील सन 1980, 1985, 1990, 1995, 1999, 2004 व 2009 असे 7 वेळा सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी सन 1991 ते 2004 या कालावधीत दुग्ध विकास, पशुसंवर्धन, माजी सैनिकांचे कल्याण, विधी, न्याय व वस्त्रोद्योग, सहकार इत्यादी खात्यांचे मंत्री म्हणूनही उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ नेत्याचे सोमवार दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सूर्यकांत व्यंकटराव महाडिक माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी सूर्यकांत व्यंकटराव महाडिक यांचा जन्म 7 एप्रिल 1946 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील काडवली येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी महाडिक यांनी सुरुवातीस काही काळ भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरी केली होती. त्यांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, रिझर्व्ह बँक युनियन फेडरेशनचे सरचिटणीस, स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष, भारतीय स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष, ऑल इंडिया स्पिनिंग मिल्स एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष, ऑल इंडिया युनिट ट्रस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे उपनेते म्हणूनही उत्तम कार्य केले होते. भारतीय कामगार सेनेच्या विविध क्षेत्रातील संघटनांच्या उभारणीमध्ये त्यांनी विशेष योगदान दिले होते. मुंबईतील अनेक शैक्षणिक, सामाजिक व कामगार क्षेत्रातील संघटनांनी त्यांचा निकटचा संबंध होता. ते शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. एक लढवय्या कामगार नेता अशीच त्यांची प्रतिमा होती. कैलासवासी महाडिक सन 1990, 1995 असे 2 वेळा मुंबईतील कुर्ला नेहरू नगर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा आयुष्यभर कामगार न्याय हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ कामगार नेत्याचे सोमवार दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी आबाजी नाना पाटील माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी आबाजी नाना पाटील यांचा जन्म 1927 रोजी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. कैलासवासी पाटील यांनी शहापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, विशेष कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, तुळसा माता संस्थेचे विश्वस्त, तापी विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन तसेच पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणूनही उत्तम काम केले होते. जामनेर तालुक्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. जामनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी पाटील सन 1962 व 1967 असे 2 वेळा जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 9 फेब्रुवारी 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी संपतराव रामचंद्र जेथे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1939 रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील पसुरे येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. कैलासवासी जेधे यांनी आंबवडे ग्रामपंचायतीचे सरपंच, भोर तालुका पंचायत समितीचे सभापती,
भोर तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, भोर तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन, श्री स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सदस्य तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष म्हणून एक उत्तम कार्य केले होते. भोर तालुक्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. भोर तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी जेधे हे सन 1978 मध्ये पुन्हा जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 15 डिसेंबर 2020 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी रणजित सुनीलाल भानू, माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी रणजित सुनीलाल भानू यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1929 रोजी गुजरात राज्यातील नाडियाद येथे झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झालेले होते. त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांना कारावासही झाला होता. कैलासवासी भानू यांनी सुरुवातीस काही काळ मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली होती. त्यांनी बीच कॅन्डी लायसन्स क्लबचे चेअरमन, वेस्ट वर्कर्स युनियन व मुंबई लेबर युनियनचे कायदेशीर सल्लागार व न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष तसेच लोकनायक जयप्रकाश नारायण अमृत महोत्सव समितीचे चेअरमन म्हणूनही उत्तम कार्य केले होते. मुंबई शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कुलाबा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी भानू सन 1978 मध्ये मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 15 डिसेंबर 2020 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी निळकंठराव यशवंतराव शिंदे, माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी निळकंठराव यशवंतराव शिंदे यांचा जन्म 1 जुलै 1940 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे झाला. त्यांचे शिक्षण MCOM पर्यंत झाले होते. कैलासवासी शिंदे यांनी भद्रावती शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव, यशवंतराव विद्यालयाचे अध्यक्ष, नागपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष, वरोरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच भद्रावती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते. भद्रावती तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक शाळा महाविद्यालये सुरू केली. भद्रावती तालुक्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी शिंदे सन 1978 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 14 जानेवारी 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी दौलतराव मल्हारी पवार, माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी दौलतराव मल्हारी पवार यांचा जन्म 14 डिसेंबर 1940 रोजी अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात पुणत गाव येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc ॲग्री LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी पवार यांनी श्रीरामपूर येथील भारत सेवा संघाचे अध्यक्ष, अशोक एज्युकेशन संस्थेचे सचिव, ज्ञानेश्वर विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, मुळा प्रवरा विद्युत सहकारी संस्थेचे चेअरमन, श्रीरामपूर तालुका सहकारी ग्राहक भांडाराचे संस्थापक, महाराष्ट्र राज्य कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष, समाजवादी पक्षाचे सरचिटणीस तसेच अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणूनही उत्तम कार्य केले होते. श्रीरामपूर तालुक्यात अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. शेतकरी शेतमजुराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी पवार सन 1985 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी हरिभाऊ आत्माराम महाजन, माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी हरिभाऊ आत्माराम महाजन कैलासवासी हरिभाऊ आत्माराम महाजन यांचा जन्म 1 जून 1961 रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला.
त्यांचे शिक्षण SYBA पर्यंत झाले होते. कैलासवासी महाजन यांनी जळगाव येथील सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तसेच शिवसेनेचे जळगाव जिल्ह्याचे नेते म्हणूनही उत्तम कार्य केले होते. जळगाव जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. धरणगाव तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी महाजन 1990 मध्ये जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या उमद्या नेत्याचे बुधवार दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी दुःखद निधन झाले. सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 2 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल. चलो.